बंडू म्हात्रे यांचा यथोचित सन्मान अमोल पाटील स्मृती चषकाच्या या भव्यदिव्य मंचावरती संपन्न होतोय। मुखर्जी आपल्याला देखील विनंती, आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। आठवणींच्या मैदानावर कर्तृत्वाचा षटकार अमोल पाटील स्मृती चषक 2025 मानाची स्पर्धा। मनोजला विनंती करेन, आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा। मुखर्जी, थँक्यू सो मच। जगन्नाथ भोईर साहेब, आपण या, आपले मार्गदर्शक आहेत। समीरजी, आपण हा सन्मान करायचा आहे। सध्या व्यासपीठावरील दृश्य आपण पाहताय। अमोल पटेल स्मृती चषक भव्य दिव्य व्यासपीठ आणि मान्यवरांचा सन्मान, यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय। संस्कृतीवर प्रतीक असलेलं पुष्प देऊन हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। थँक्यू सो मच। यानंतर अजूनही 1 किंवा 2च सन्मान असतील, त्यानंतर मैदानावरचा जो क्रिकेटचा खेळ आहे हा सुरू आहे। तत्पूर्वी मान्यवरांपैकी एका मी मान्यवरांना विनंती करेन, आपण स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात। जगदीशजी पाटील अर्थात आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान आहेत। अमोल पाटील, अनमोल पाटील पिताश्री आहेत, वडील आहेत, अर्थात त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मान्यवरांपैकी मी एका प्रतिनिधी या नात्याने या स्पर्धेला, एक वेगवेगळी स्पर्धा आहे। उगवत्या सूर्याला कोणी नमस्कार करतं, परंतु मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार करत नसतं। पण आज अमोल आपल्यामधून निघून गेला तरीसुद्धा इथली सर्व मंडळी, आपले ग्रामस्थ असतील, इथे खेळाडू असतील, त्यांनी आज अमोलच्या नावाने एक मोठी स्पर्धा ठेवलेली आहे, जिथे बाईक देखील असेल, कॅश प्राईज तर असणार आहे, सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि बाईक देखील ठेवली गेलेली आहे। तर अशी एक मानाची स्पर्धा सध्या पालघरमध्ये गाजते आणि या स्पर्धेच्या निमित्तानं महेंद्र सर, तुम्ही बोलाल का प्लीज? फक्त एकच प्रतिनिधी या ठिकाणी बोलेल आणि त्यानंतर क्रिकेटचा महासंग्राम सुरू होईल। आपल्या गावचे सरपंच या नात्याने या स्पर्धेला आपण शुभेच्छा द्याव्यात। सर्वांना नमस्कार। आजच्या या स्वर्गीय अमोल पाटील यांच्या नावाने आयोजित केलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांचा नामोल्लेख सरांनी केलेलाच आहे, कोणाचं नाव या ठिकाणी घेत नाही, तर सर्व मान्यवर, या मान्यवरांच्या समवेमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन झालं। अर्थात ज्यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते, एक अमोल म्हणून आपण ज्याचं नाव पुकारलं जातं, की अनमोल रत्न म्हणावं लागेल, की ज्याचा स्वभाव असेल, प्रेमळ स्वभाव असेल, असला स्वभाव असेल, त्या स्वभावाची जाणीव प्रत्येकालाच होते। आणि असं एखादं व्यक्तिमत्व होतं, त्याच्या ज्या काही स्मृती असतात त्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आज या ठिकाणी ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजित केलेली आहे। आपण म्हणतो की एखादी व्यक्ती ज्या पद्धतीने आयुष्य जगते ना, त्या आयुष्याला जर सुंदरता असेल, दिव्यता असेल, तर ते आयुष्य गेल्यानंतरही त्याच्या आयुष्याला उजाळा मिळत असतो। म्हणजे आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चांगल्या जगलेल्या दिवसाची एक सुंदर मोत्यांच्या माळेप्रमाणे गुंफलेली एक माळ असते आणि ती माळ ह्या अमोलच्या आयुष्यामध्ये आली आणि म्हणूनच आज त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही भव्य दिव्य या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली आहे। स्पर्धेच्या माध्यमातून या परिसरातून अनेक असे खेळाडू आपलं क्रीडा कौशल्य या ठिकाणी दाखवतील आणि ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये तेही एक भव्य दिव्य कामगिरी करतील। अशा आलेल्या सर्व खेळाडूंना, सर्व रसिकांना मी विठ्ठलवाडी गावाच्या वतीने, ग्रामपंचायत मांडेच्या वतीने सर्वांना मी ह्या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करतोय की अशाच प्रकारच्या स्पर्धा आपण आयोजित करत राहावं आणि त्या परिसरातील पंचक्रोशीतील खेळाडूंना आपण प्रेरणा द्यावी। तर या स्पर्धेतील सर्व आयोजकांना, बाप्पा मोरयाच्या सर्व सदस्यांना, साऱ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी ग्रामपंचायत मांडे आणि विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने, साऱ्या मान्यवरांच्या वतीने तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा प्रदान करतोय। आणि जी काही बक्षिसाची लयलूट लावली आहे याच्यावर आपण शिक्कामोर्तब करावा आणि आपलं आयुष्य आणखी सुंदर बनवावं, ह्याच शुभेच्छा। थँक्यू। थँक्यू सो मच आदरणीय महेंद्र महादेव पाटील सरपंच, आणि खूप चांगले निवेदक पण आहेत। आज आपण खूप छान अनमोल असं मार्गदर्शन केलं। सर्व मान्यवरांचे मी आता आभार मानणार नाही, कारण आपलेच आहेत, कारण अजूनही कार्यक्रम संपलेला नाही आहे। उद्घाटन सोहळा आत्ताच या ठिकाणी संपन्न झाला आहे, पण बक्षिसवितरणाचा कार्यक्रम देखील बाकी आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण आलात, आपलाच कार्यक्रम आहे,
पुन्हा एकदा या आयोजकांच्या वतीनं तुम्हाला बक्षिसवितरणाच्या कार्यक्रमाकरता आत्ताच तुम्हाला आमंत्रण दिलं जातं आहे. ओके, आता आपण इथे थांबूया कारण मॅच सुरू झाले, सामना सुरू झालेला आहे. शानदार उद्घाटन सोहळ्यानंतर आपण समालोचन कक्षामध्ये जाऊया, जिथे अजित आमचे मित्र समालोचक कसे जे आहेत या सामन्याचं धावतं वर्णन घेऊन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चेतन कदम यांनी या स्पर्धेकरता जनरेटरची व्यवस्था केलेली आहे, ही सुविधा आमच्यासाठी पुरवलेली आहे. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. चेतन कदम, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. प्रथमतः गणपती बाप्पाला पण वंदन करूया आणि करूया समालोचन कार्याला शुभारंभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आई सरस्वती मातेला वंदन करत, ग्रामदेवतेला वंदन करत, आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना मानाचा मुजरा करत आपण वळतोय कॉमेंट्री स्टुडिओकडे. आणि झेल या ठिकाणी आपण बघताय सांडलाय. धावसंख्या बघायला मिळते स्कोर कार्डवर 21. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे युवराज. तर प्रामुख्याने आपण बघितलं शुभम आणि अक्षय यांची सुंदर ड्रीम स्टार्ट इथे बघायला मिळते. ध्रुव 11 केळवा संघ फाउंडेशन अप्रतिम बिल्ड करते आणि प्रत्येक चेंडूवरती त्यांचं जे इंटेंट आहे क्लिअर केले की चेंडू जर रडारमध्ये येतोय तर मोठे शॉट खेळले जातील. एका बाजूने अक्षय ज्यांच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण शुभम यांना बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर. युवराज पुढचा चेंडू घेऊन धावसंख्या स्थिरावलंय 21 धावा. अतिशय सुंदर अशी ड्रीम स्टार्ट. अप्रतिम अशी स्टार्ट देताना अक्षय आक्रमक फलंदाज आहे, विस्फोटक बॅटर म्हणून ज्या नावाची चर्चा आहे आणि ध्रुव 11 केळवा संघाचा एक आधारस्तंभ म्हणून ज्यांची वर्णी लागते तो सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये बघायला मिळतोय. युवराज वैती गोलंदाजी ट्रॅकवर आणि यावेळेला आपण बघतायत कॉट बँडच्या रूपानं पहिला धक्का लागतोय अक्षयच्या रूपानं एसटीचे. थँक्यू. स्न्यूमॅन निनाद पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. एक सेट झालेला बॅटर माघारी परतताना आपण बघतोय. 21 धावा असताना पहिला धक्का लागतोय. अक्षय खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होते, कॉटबँडच्या रूपानं ते मात्र बाद झालेले आहेत. आपल्याला बघायला मिळते हेदीप खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओज ज्यांचे आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू अप्रतिम थोडंसं स्टेप आउट करून खेळल्यात. चेंडू सरळ जातो तो शॉर्ट मिड ऑफ मध्ये. एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 22 वर स्थिरावते. एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा अमोल पाटील स्मृती चषक 2025चा एक नेत्रदीपक सोहळा आपण बघतोय. प्रत्येकाने दखल घ्यावी, प्रत्येकाने कौतुक करावं असं वेल मॅनेजमेंट, एक उच्च कोटीचं मॅनेजमेंट आपण या ठिकाणी बघतोय. अमोल पाटील स्मृती चषक आणि याचा पहिला दिवस 2 दिग्गज संघ या विभागातील नामवंत संघ, एका बाजूने आपण त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूने ध्रुव 11 केळवा यांच्यातलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये बघतोय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 22. एका धक्का एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शुभम जो चांगली बॅटिंग करते, ऑन मेरिट खेळताना मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपलं ध्रुव 11 केळवाचं ट्रेडमार्क दाखवणारा फलंदाज. यावेळेला सारा लॉफ्ट केलाय, ओव्हर मिड विकेट येतो या ठिकाणी. अप्रतिम असा एक षटकार एसटीचे.
अतिशय सुंदर विस्फोटक स्टार्ट शुभमच्या बॅटमधनं मिड विकेटला क्लिअर करणारा एक भव्य षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचते ती तब्बल 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शुभमची आक्रमकता थोडंसं युवराज वैती टेन्शनमध्ये असतील. इथून मात्र त्यांना कमबॅकिंग करायचे त्रिशिका 11 वैतीपाडा संघासाठी. परंतु दुसऱ्या बाजूने शुभमनं इंटेंट क्लिअर केलंय की आम्ही या ठिकाणी आक्रमकता दाखवणार. चेंज ऑफ द पेस, गुड बॉलिंग, एक्सिलेंट कमबॅकिंग. हे पलटवार आहे कारण भव्य दिव्य स्पर्धा लखपती टुर्नामेंटच्या वेळेला तुम्ही बघत असतात प्रत्येक चेंडूला तुम्हाला संघर्ष बघायला मिळतो. हृदयाच्या प्रत्येक हालचालीमध्ये एक मोठा संघर्ष लपलेला असतो आणि तोच इथे बघायला मिळतोय. एका बाजूने शुभम जो अप्रतिम फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज युवराज अतिशय सुंदर लेंथ लाईन मेंटेन करताना कम बॅकिंगचा संदेश देताना. पुढचा चेंडू त्यावेळेला एज लागते. चेंडू मात्र अतिशय सुंदर देखणं क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये शॉर्ट थर्डमॅनला. धावसंख्या 29 वर पोहोचले. 29 धावा. दुसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. 2 षटकांचे नो चेंडूचे संकेत आहेत. 1+1 धावसंख्या 2 ने आकार घेईल. 30 येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिटची संधी. निनाद पाटीलला जो थोडंसं प्रेशर असेल त्या प्रेशरला रिमूव्ह करण्याची एक मोठी संधी आहे. पॉवर प्लेचा अंतिम चेंडू आहे. निनाद पाटील संघाचा एक आक्रमक फलंदाज आहे आणि फ्री हिटला सामोरे जातोय. एक जमेची बाजू आहे ध्रुव 11 केळवा संघासाठी. परंतु युवराज वैती लेंथ लाईन मेंटेन करावी लागेल या चेंडूवरती कारण 30 धावा झालेल्या 2 षटकामध्ये. पुढचा चेंडू यावेळेला आपण बघतायत वेगवान चेंडू हाताळला गेलाय. पुणे चेंडू लेग गलीला मात्र फील्ड होईल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.50 च्या सरासरीने 31 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 31 आणि एक स्ट्रीक वॉर्न केलं जाते. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. ओमकार बॉयज एडवंट, मंगलमूर्ती विराथन रिपोर्टिंग करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज चालणार नाहीये याची आपण नोंद घ्या. टी शर्ट आपण इथून कलेक्ट करा. फॉर्म सबमिट करायचा आमच्यापर्यंत फिलअप करून. हा ऑफिशियल कॉल आहे. मंगलमूर्ती विराथन, ओमकार बॉयज एडवंट. थँक्यू. आणि दरम्यान एक महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. मंगलमूर्ती कुठलाही संघ ज्या वेळेला तुम्ही टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी याल, फॉर्म सबमिट करण्यासाठी याल, त्यावेळेला जे प्रवेश शुल्क आहे ते सुद्धा आपण त्याच ठिकाणी द्यायचं याची नोंद घ्या. सर्वांना प्रेमळ निवेदन असेल. वळूया मॅचकडे. 31 धावा. समोर निनाद पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं परिवर्तन. विपुल आलाय. विपुलला कमबॅकिंग करणं गरजेचं आहे. 15.50 च्या सरासरीने अतिशय देखणं स्टार्ट मिळालाय ध्रुव 11 केळवा संघाकडनं. निनाद ऑन स्ट्राईक. अतिशय सुंदर कट केलाय चेंडूला. थोडासा पेस चेंज केला. चेंज ऑफ द पेस बघायला मिळतोय. फिंगर थोडेसे रोल केले. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर कट होतोय. गुड स्टार्ट. त्रिशिका 11 वैतीपाडा संघाने सुद्धा या परिसरामध्ये आपला दबदबा निर्माण केलाय. खूप चांगलं यंग ब्रिगेड त्याच्याकडे बघायला मिळते आणि त्याच्या ताकदीचा संघ म्हणजे ध्रुव 11 केळवा यांच्यातला बॅटल अतिशय सुंदररित्या पुढे जाताना. वाईड बॉलचा कॉल आहे. धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने पोहोचेल ते 32 वरती. वाईड बॉल. अप्रतिम असे पंच आपण बघतायत. विरलजी नायर सर असतील, आशुतोष व्यवहारे सर, अजितजी मात्रे, त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश खूप चांगल्या पद्धतीने सातत्याने स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी ज्यांच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे आणि तो अनुभव यशामध्ये कसा रूपांतर करायचा याची जो क्लास आहे त्यांच्याकडे तो अद्वितीय आहे. पुढचा चेंडू. गतीला परिवर्तन. स्लॉट मध्ये बॅटला स्विंग केलं. ठोकलाय सरळ ओव्हर मिड विकेट. दर्जेदार निनाद पाटीलच्या बॅटमधून येतोय बाप्पा मोरिया षटकार.
दाराशी येईन गो आई तुझे दाराशी दाराशी येईन आई तुझे दाराशी दाराशी येईन गो आई तुझे दाराशी येईन आई माझे गारान माझे थँक्यू. धावसंख्या 6 फ्लाय होते. 38. अतिशय सुंदर बॅटिंग. विस्फोटक नॉक खेळण्यासाठी ओळखले जात आहेत मिस्टर निनाद पाटील. आपलं ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर ताकद क्षमता दरारा यांचं एक सुंदर उदाहरण पेश करताना पुढचा चेंडू व्हाईट आणि बीमर साठी रिव्ह्यू तुमच्याकडे उपलब्ध असेल. एक प्रत्येक संघासाठी तो असेल याची आपण नोंद घ्या. 38 धावा झालेल्या आहेत. एक ब्रिलियंट स्टार्ट. मिस्टाइम शॉट संधी आहे झेलची आणि इथे डबल अटेम्प्ट मध्ये निनाद पाटीलला जावं लागतंय. बॅक टू द डग आउट. आउट. थँक्यू. चला मंगलमूर्ती विराथन ओमकार बॉय जेडबण. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. आपण रिपोर्टिंग करा. महत्वाचं आहे रिपोर्टिंग करणं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. स्पर्धेचे रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील याची नोंद घ्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर रवींद्र. युवा खेळाडू आहे. अनुभव खूप चांगला आहे या फलंदाजाकडे आणि ज्या ज्या वेळेला भव्य दिव्य स्पर्धा आपण बघत असतो त्या त्या वेळेला मात्र एक ते भव्य व्यासपीठ तुम्हाला मिळत असतं आणि या व्यासपीठाचा फायदा रवींद्र घेण्याचा प्रयत्न करतील. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ अमोल पाटील स्मृती चषक 2025चा एक नेत्रदीपक सोहळा आपण या भव्यशा प्रांगणामध्ये बघतोय. हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्याकडून खेळाडूंसाठी जी टी शर्ट त्यांनी प्रोव्हाइड केले गेले आहेत हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही त्यांना थँक्यू म्हणतोय. त्यानंतर अगम मोटर्स
धावकोणाच्या डोक्यावरनं येतो या ठिकाणी एक भव्य षटकार. सरासरीने 48 धावा बघायला मिळत आहेत. स्वप्नवत जसं मी मगाशी म्हटलं होतं ड्रीम स्टार्ट आहे आणि ती स्टार्ट या ठिकाणी दिलंय. एका बाजूने शुभमला आपण बघत होतो, दुसऱ्या बाजूने फलंदाज अक्षय होता, त्यानंतर निनाद आले आणि आता आपण बघतोय प्रीतम आलेले आहेत. धावा काही थांबत नाहीयेत आणि इथून जर प्रथम बॅटिंग आली, मैदानाचा आढावा फुलटॉस चेंडू आहे, ज्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबतोय. प्रथम बॅटिंग करताना कुठल्याही संघाला 65-70 ह्या धावा त्यांच्या स्कोर कार्ड वरती असायला हव्यात, तर त्या मॅचला तुम्ही वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराग. अतिशय सुंदर विकेट आहे. बघूया 48 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. युवराज वैती पुनश्च ते गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण शुभम यांना बघतोय, ज्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. गेला तर मात्र तुमचं खऱ्या अर्थाने विजयाकडे पावलं अग्रेसर होत असतात. त्यासाठी प्रथमतः डिसिप्लिन महत्वाचा, थोडीशी दिशा. गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाले. प्रतिम पुनश्च आम्ही विनंती करतोय, आम्हाला वाटतं तिसरा कॉल असेल. मंगलमूर्ती विराथन आणि ओमकार बॉईज एडवण आपण यायचंय. टॉसच्या पूर्वीच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्ही पूर्ण करायच्या, त्याची नोंद असू द्या. यानंतर होणाऱ्या सामन्याकरता दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. मंगलमूर्ती बिराथण त्याचबरोबर ओंकार बॉईज एडवन दोन्ही संघांसाठी अनाउन्समेंट झालेली आहे. मध्यंतरामध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि प्रत्येक संघानं या ठिकाणी टॉस करण्यापूर्वीच प्रवेश फी जमा करायची आहे. पुढचा चेंडू. ओ हो हो हो, व्हॉट अ बोल्ड, एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसंट चेंडू बघायला मिळतो. वेगावरती सॉरता, अक्षरशः जबरदस्त गोलंदाजी. टप्पा आणि वेग यांचं जेव्हा नियंत्रण मिळतं तेव्हा अचंबित करणारा चेंडू आपण बघतो आणि फलंदाज चकित झालाय प्रीतम. याच दरम्यान संतोषजी जंगम साहेबांचं शुभागमन झाले, त्यांचंही करतोय आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून. अमोल पाटील स्मृती चषक 2025च्या मुख्य मंचावरती वेलकम. स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळते 50 धावा स्कोर कार्डवर. चेंडू क्रमांक बघायला मिळतोय तो तिसरा. युवराजकडे वेग आहे, खांद्यामध्ये जोर आहे आणि टप्प्यावरती नियंत्रण बघायला मिळतंय. परफेक्ट यॉर्कर. याही वेळेला मात्र प्रीतम वरती थोडासा हावी होताना चेंडू आणि फळी मधला जो संघर्ष है, और कहते ना कि युवाओं के टकराव से जो निर्माण होता है उसे कहते संघर्ष, जो आशा और उम्मीदों को जगाता है उसे कहते संघर्ष, जो तमन्ना और आरजुओं को हकीकत में तब्दील करता है उसे कहते संघर्ष. आणि हा युवांचा जेव्हा संघर्ष तुम्ही बघता त्या वेळेला मात्र खऱ्या अर्थाने त्या खेळाडूंची तारीफ होत असते. अप्रतिम युवराजांचा वेगवान मारा बघायला मिळतोय. पुढचा चेंडू. परफेक्ट यॉर्कर. याही वेळेला मात्र प्रत्युत्तर डिफेन्स पद्धतीने मिळते. 51 धावा स्कोर कार्ड वरती. चेंडू येणे शेष आहेत 2. परंतु हा एक प्रश्न आहे की राईट हँड बॅटरच्या अगेन्स्ट तुमची यॉर्कर आम्हाला बघायला मिळाल्यात, परंतु लेफ्ट हँड बॅटर आल्यानंतर तीच धार, ती दाहकता
तोच डिसिप्लिन गोलंदाजी बघायला मिळेल का, हा एक प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये आता घर करतोय. कारण शुभम आहे ज्याच्या बॅटमधनं आपण 2 भव्य षटकार बघितलेले आहेत, चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. चेंडू क्रमांक 5 असेल या षटकातील. आणि या वेळेला आपण बघतायत इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, चेंडू सरळ जातो एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये आणि तिथे मात्र आपण बघतायत कृष्णाच्या हातून झेल सुटलाय. धावसंख्या 2 ने 52-53 वर पोहोचते. आदरणीय व्यक्तिमत्व संतोषजी जंगम साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतोय. थँक्यू संतोषजी जंगम साहेब. क्रिकेटवरती ज्यांचं भरपूर प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने दानशूर दाते म्हणून त्यांना नेहमी ओळखलं जाते. यावेळेला आपण बघतायत मिडॉनला चेंडू एक्झिक्यूट करतायत. डीप कॉर्नरचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावतायत. तद्वार दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावसंख्या 55 या षटकामध्ये आल्यात फक्त 7 धावा. प्रेशर आता थोडस ध्रुव 11 केळवाकडे युवराज वैतीनं मात्र कन्वर्ट केल्याचं म्हणायला हरकत नाही. अंतिम षटक तोपर्यंत जाऊया आपण. नयन येत आहेत. 55 धावा झालेल्या आहेत. एका बाजूने प्रीतम, मागचे 2 चेंडू थोडासा बॅकफुटवरती दिसलाय, पण ती क्षमता या फलंदाजाकडे मोठे शॉट खेळण्याची. मिडल ऑर्डर मधला एक आक्रमक फलंदाज म्हणून प्रीतमला आपण बघतोय आणि तो स्ट्राईक वरती आहे. समोर फलंदाज नयन दाखल होताना 55 झालेले आहेत. इथून ध्रुव 11 केळवा संघाचा गेम प्लॅनिंग असेल कमीत कमीत 15 धावा. अबव 70चं टार्गेट मॅचला मजा आणेल. या मॅच मधला सन्स्पेन्स, त्याचं आकर्षण खऱ्या अर्थाने वाढणार आहे. पुढचा चेंडू अप्रतिम बॉडमॅनचा यूज केला, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं क्लास वन 6. धावसंख्या 6 निपलाय, 61 धावा. मी मगाशी म्हटलं होतं हा प्रीतम आहे, थोडासा 2 चेंडूवरती बॅकफुट वरती गेला होता. त्याचं कारण युवराज वैतीचे असलेले धारदार यॉर्कर, एक अप्रतिम यॉर्कर आपल्याला बघायला मिळाले होते, परंतु इथे थोडासा शॉर्ट बॉल आणि काय प्रॉपर कनेक्शन बघायला मिळते. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरनं षटकार. आज दरम्यान माननीय जगन्नाथ जयराम भोईर साहेब विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून प्रत्येक संघाला या ठिकाणी विनंती आहे, आपण फॉर्मॅलिटीज टॉस करण्यापूर्वीच पूर्ण करायचे आहेत. यानंतर होणारा सामना मंगलमूर्ती विराथन ओंकार बॉईज एडवन. आपण इनिक ब्रेकमध्ये टॉससाठी तयार व्हायचं आहे आणि काही अर्थदाते आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया. नुकताच आपण बघतायत विठ्ठलवाडी गावातील एक अनमोल असं रत्न म्हणजे जगन्नाथ जयराम भोईर सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलंय. मंडळ त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करते आणि त्यांना धन्यवाद देते. थँक्यू सरजी. 61 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र जबरदस्त हॅमर केलाय. मिड विकेटला क्लिअर करताना हवाई फायरचा एक आणखीन बिग ब्लास्ट, बिग 6. धावसंख्या 6 ने प्लाय होते आणि पोहोचते ती 67 धावा. प्रीतम नावाचं वादळ ऍक्टिव्ह झालंय. एका बाजूने ध्रुव 11 केळवांच्या डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर आणि दुसऱ्या बाजूने त्रिशिका 11 वैतीपाडा च्या संघामध्ये थोडंसं प्रेशर, टेन्शन. त्याच्या मागचं कारण आहे प्रीतमने जो दाखवलेला आपला इरादा, आपलं ट्रेलर, आपली ताकद, आपली क्षमता आणि मी डिझर्व करतो मोठ्या शॉटसाठी, हे 2 शॉटने दाखवून दिले प्रीतमने. गुड बॅटिंग. 316 रो बघायला मिळेल का? षटकारांची हॅट्रिक बघायला मिळेल का? 67 धावा झालेल्या आहेत. इथून मात्र नयनला कमबॅकिंग करायची आहे, परंतु प्रीतमचा क्लास जबरदस्त राहिलाय. वर्चस्व गाजवतोय या 2 चेंडूवरती. पुढचा चेंडू
काही वेळेला आपण बघता डाऊन द ग्राउंड आणि फलंदाज होत आहेत बाद. मंगलमूर्ती विराथन ओंकार बॉईज एडवर्ड संघानं पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचं, सज्ज राहायचं. या सामन्याचा टॉस करण्याकरता मी आमंत्रित करणार आहे क्रीडाप्रेमी, क्रिकेटप्रेमी, क्रिकेटप्रती नितांत प्रेम. आत्ताच 1,000 रुपये आर्थिक मदत अमोल पटेल स्मृती चषकासाठी केले. आदरणीय संतोषजी जंगम यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा मॅच क्रमांक 2चा टॉस केला जाईल. न्यूमॅन रुचित धावसंख्या 67 वरती स्थिरावले. दयन राऊंड विकेट. या वेळेला रुचितच्या बॅटमधनं मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे आणि रुचित सुद्धा माघारी परतताना बॅक टू बॅक 2 विकेट. इथून मात्र एक संधी आहे. मॅच क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या मॅच मध्ये विकेटची हॅट्रिक घेण्याची संधी आता नयनकडे आले. साहिल न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मांडेचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय नितेशदादा पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अतिशय भव्य दिव्य असा मंच आहे आणि या स्पर्धेकरता तुम्ही सदिच्छा भेट देण्याकरता आलेलात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. स्कोर स्टे ऑन 67. 67 धावा. साहिल येत आहेत. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 चेंडूवरती अधिराज्य होतं फलंदाजाचं. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती गोलंदाजानं कमबॅकिंग केलंय आणि नयन वैती सांगतायत कमबॅकिंग करण्यासाठी मलाही जाणलं जातंय आणि योग्य वेळी कमबॅकिंग केल्याचं म्हणायला हरकत नाही. बघूया 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून मात्र ध्रुव येळवन केळवा संघ एका मोठ्या शॉटकडे, तर नयन मात्र 2 चांगले चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामधलं. बघूया विकेट हॅट्रिक चेंडू आणि इथे मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न. टीमची विकेट हॅट्रिक बघायला मिळत आहे. 67 वरती स्कोर कार्ड थांबलाय. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. फॉर्मॅलिटीज आपण पूर्ण करायचे आहेत. मंगलमूर्ती विराथन संघ आणि ओमकार बॉईज एडबर्न. अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय आम्ही. अन्यथा पॅनलाइजला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद असू द्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. संघनायक जर्सी कलेक्ट करायचे आहेत, टी शर्ट आणि ज्या फॉर्मॅलिटीज आहेत, आपली प्रवेश शुल्क असेल, आपला फॉर्म, शेवटचा चेंडू शेष आहे याची नोंद असू द्या. अन्यथा पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. अप्रतिम शॉट सिलेक्शन, प्रॉपर डाऊन द ग्राउंड, नो चान्स एनी फिल्डर. धावसंख्या 71, 71 वर पोहोचलंय आणि 72 धावांचं भव्य टार्गेट, एक स्टीप टार्गेट त्रिशिका 11 वैतीपाडा संघाच्या समोर ठेवले गेले. ध्रुव 11 केळवा या संघानं मॅच समरी जर आपण बघितली, पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा, चौथ्या षटकामध्ये 7 धावा आणि 5व्या षटकामध्ये 16 धावा एकत्र झालेले आहेत. 72 धावांचं टार्गेट. वळी आपण प्रशांत सरांकडे, तिथे मध्ये टॉस केला जाईल. या ठिकाणी या व्यासपीठावरती नितेशदादा पाटील मांडेचे सुपुत्र आहेत, त्यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचा सन्मान करण्याकरता संदीपजी किणी यांना विनंती करेन. आपल्या शुभस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. अमोल पटेल प्रतिचषक 2025. कॅमेरामॅन प्लीज, कॅमेरामॅन प्लीज. नितेशदादा पाटील मांडेगावचे सुपुत्र, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय संदीपजी किणी यांच्या शुभ हस्ते. यानंतर लगेचच टॉस केला जाईल.
सन्माननीय संतोषजी जंगम साहेबांचे शुभ हस्ते आपण करतो या ठिकाणी टॉस. चला टॉस साठी यायचं आहे मंगलमूर्ती विराथन, ओमकार बॉयज एडवण. सन्माननीय व्यक्तिमत्व आपण बघताय संतोषजी जंगम साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मंगलमूर्ती विराथन संगनायक या टॉस साठी आणि एडवण ओमकार बॉयज एडवण संगनायक. अतिशय सुंदर नियोजन, प्रत्येकाने दखल घ्यावी, प्रत्येकाने कौतुक करावं. आयोजन प्रत्येकाचं असतं परंतु नियोजनाचा जो क्लास आहे तो आपल्याला अमोल पाटील स्मृती चषक 2025 मध्ये दिसून येतोय. वेलकम ओमकार बॉयज एडवण संगनायक. चला टॉस साठी यायचं आहे. ओमकार बॉयज एडवण टॉस साठी या प्लीज. चला रोहनदा या. एक अभूतपूर्व सोहळा, निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेलं विठ्ठलवाडी गाव. समोर जर आपण बघितलं उंच डोंगर आपल्याला दिसतोय, थोडंसं खाली आल्यानंतर सखळ मैदानी भाग आणि त्यामध्ये आपल्याला एक अप्रतिम नियोजन. अमोल पाटील स्मृती चषक 2025चा एक नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्त थरारक, चित्त वेदक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय. चॉईस दिलं जाईल, महत्वाची मॅच. एका बाजूने अमोल पाटील आणि एका बाजूने अमोल 11 कॉल आहे मंगलमूर्ती विराथन संघाचा. सर कॉइन स्पिन करा. अमोल 11 आणि अमोल 11 आलाय. मॅच आपण बघितली, पहिला बस झालेला आहे. कसं वाटलं या ठिकाणी दाखल झाल्यानंतर जे सुंदर नियोजन आपल्याला बघायला मिळते, काय म्हणशील? खरंच खूप सुंदर आयोजन आहे आणि खेळायला पण मजा येईल. चांगली स्पर्धा आहे. आता टॉस जिंकलेले आहेत, टॉस महत्वाचा होता. हो महत्त्वाचं होतं. आता टॉस तुम्ही जिंकलेले आहेत, काय असेल तुमचा निर्णय? क्षेत्ररक्षण. आणि इथून जर प्रत्येक पहिली जी बॅटिंग असेल त्यासाठी एक टार्गेट सेट केलं असेल मनातल्या मनात की 55, 60, 70 पर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे ते फलंदाज आहेत, तर ते काय माइंडसेट चाललंय मनामध्ये? कमीत कमीत नाही किती, एक फिगरमध्ये 50 ते 55 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. सध्या मंगलमूर्ती संघ खूप चांगल्या फॉर्ममध्ये. काय अपेक्षा आहेत आपल्या संघ सर्व खेळाडूंकडनं? हो प्रणय आणि बंटी चांगल्या फॉर्ममध्ये आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. रोहन, टॉस किती महत्वाचा होता? खूप महत्त्वाचा टॉस. आता टॉस हरल्यात, टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असती. मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग घ्यायचे, खेळाचा एक भाग आहे. परंतु इथे दाखल झाल्यानंतरची सजावट आपल्याला बघायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्याकडे. अमोल पाटील स्मृती चषक प्रत्येक वर्षी नव्याने काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. काय म्हणाल ह्या वर्षीच्या नियोजनाबद्दल? वर्षीचं नियोजन यांचं म्हणजे दरवर्षीचं विकेट एकदम चांगली असते आणि खेळायला खूप मजा येते आणि ग्राउंड पण खूप चांगलं आहे. आता किती धावा एक मॅचला मजा येईल, इंटरेस्टिंग मॅच होईल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आता दोन्ही संघाच्या संघनायकाने मी प्रश्न विचारतो, एकदम बोलायचा. मॅच इंटरेस्टिंग होईल. बेस्ट ऑफ लक. तर वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे. टॉस बॉक्स कडनं न्यूज आपल्याला बघायला मिळतोय. मंगलमूर्ती विराथन टॉस जिंकलाय आणि घेतले प्रथम क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी ओमकार बॉयज एडवण संघाला. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. अतिशय दैदिप्यमान असा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. तुम्हा सर्वांना आवडणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि त्या क्रिकेटच्या प्रेमापोटी आपण पाहत आहेत आज कैलासवासी अमोल पाटील यांना स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेचं बिगुल वाजलं. 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर या दिवसांमध्ये आपण पाहत आहेत अतिशय या स्पर्धेचं चांगलं आयोजन, नियोजन. 72 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. ध्रुव 11 केळवा टीमने प्रथम फलंदाजी करताना त्रिशिका 11 स्पॉन्सर बाय किरणजी कारभारी साहेब, गावदेवी वैतीपाडा या टीमला नेहमीच ते प्राधान्य देतात. पहिलाच बॉल ऑफ साईडला ड्राईव्ह ऑन दी अप खेळला गेलाय.
पहिल्याच बॉलवर 1 रन येते. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय चांगला बॉल होता. अलीकडच्या काळामध्ये याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की तुम्ही फलंदाजाला रीड करता का, तो परिपक्वता त्याच्या कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, तो जास्तीत जास्त धावा खोऱ्याने कोणत्या क्षेत्रामध्ये वाहतो. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेला. अप्परकटचा हा फटका अगदी अमोल पाटील स्टँडला अभिवादन करणारा खणखणीत दर्जेदार चौकार. गुड शॉट. सुपर टायमिंग. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सुहान आपल्या संघाला घेऊन जातोय 5 या धावसंख्येवर. किरणजी कारभारी साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम त्रिशिका 11 स्टँडला. ते जॉईन झालेत. चौकार आल्यानंतर अतिशय हा चांगला बॉल पाहायला मिळतो. कैलासवासी अमोल पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा, त्या आठवणींना जपणारी ही स्पर्धा आणि ज्या स्पर्धेचं बिगुल वाजलंय आजपासून तर 28 तारखेपर्यंत. संपूर्ण आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. ज्यांनी 1 ते 1.5 महिना आपल्या फॅमिलीला वेळ कमी दिला आणि मैदानाला वेळ जास्त दिला, या सर्व आयोजकांना मानाचा सलाम. क्लीन बोल्ड, दांडी गोल, ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. सुहानच्या बॅटमधून एक चौकार आला होता, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक गोलंदाज रवींद्र, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक, नियंत्रणबद्धता, अचूकता, एकाग्रता, लयबद्धता आणि भेदकता या गोष्टींच्या जोरावर रवींद्रने घेतली ही महत्त्वपूर्ण विकेट आणि फलंदाजाला परतावं लागलं. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा टीमला पहिला धक्का. तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहू शकलात सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीने. आणि म्हणतात ना की सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही, पण ते कोणालाच कसे समजत नाही की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही. अमोल पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अतिशय चांगलं क्रिकेट. आणि या विभागामध्ये जेव्हा जेव्हा विटी लाईनचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा एक या विभागातील संपूर्ण माणुसकीचं नातं जोडणारी मंडळी, अर्थातच विटी लाईन म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर म्हणून या विटी लाईनला ओळखलं जातं. आणि त्याच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मांडे विठ्ठलवाडीच्या या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. अप्रतिम चांगला फटका आहे. गुडघ्यावर बॅलन्स करत मनगडाचा चांगला वापर केला. चेंडू डायव्हर्ट होता आणि सरळ चेंडू निघून जाईल अमोल पाटील स्टँडच्या बाजूने. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा खणखणीत सनसनाटी झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. या चौकाराने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अतिशय दमदार आणि शानदार सुरुवात झाली. 9 धावा आलेत. 2 ऑफिशियल पंच विरल नायर सर आणि आशुतोष व्यवहारे सर. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे तिन्ही पंच अजित म्हात्रे सरांना सुद्धा आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहत आहेत. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम, मेहुल पाटील असेल, सूरज असेल, अनुराग चव्हाण, वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट, ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्वतः नितेश पाटील, पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर अमर पाटील जे आपण पाहत आहेत आज पाटील नेटवर्कला जॉईन करतायत. त्याचप्रमाणे शेखर किनी, गोल्डन मॅजिक फिंगर म्हणून ज्यांची ओळख, विराथनचा ब्रँड, प्रशांतजी आदवडे सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या 5 दिवसांमध्ये आणि अजितजी पाटील यांचा आवाज तुमच्या समवेत 5 दिवस ऐकणार आहोत. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. कुंदन डीजे कॅन्डी, सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप डीजेच्या माध्यमातून आपण संपूर्ण आवाजाची काळजी आमची ज्यांनी घेतलेली आहे आणि संगीताचं परिपूर्ण आपण पाहू शकता श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचणारं असा डीजे. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. विराटच्या बॅटमधून 1 रन मिळेल. सेकंड ओव्हरसाठी पाचारण केले गेले ते जय या गोलंदाजाला. पहिल्या षटकाचा विचार करता आपण पाहिलं तर 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय आणि त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा हा संघ जाऊन पोहोचतोय 10च्या घरामध्ये. 72 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर सुरुवात तर चांगली झाली. 1 विकेट मिळाली रवींद्रच्या गोलंदाजीवर आणि त्यानंतर आता पार्टनरशिप बिल्ड करतील का, या खेळपट्टीचा खरपूस आणि गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतील का. विनायक
वेट अँड वॉच केलंय, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु इथे कॅच ड्रॉप झालाय, कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लॅप झालं. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होत असताना, कारण आउटफील्डचा विचार केला तर जरा सुद्धा बॉल थांबण्याचं नाव घेणार नाही. इथे जर थोडीशी तरी तुम्ही मिस्टेक केली तर बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच या आउटफील्ड करणाऱ्या सर्व आमच्या ग्राउंड स्टाफला मनपूर्वक खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करावा लागेल. शेखर किनी आम्हाला दर्शवत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 रन. चांगला बॉल पाहायला मिळतो. विनायक असा एक खेळाडू, भरपूर वर्षांचा जो दांडगा अनुभवाची शिदोरी या खेळाडूच्या पाठीशी आहे. एक काय ज्या खेळाडूने गाजवला की सातत्याने पहिल्या बॉलवर षटकार मारण्याची किमया या खेळाडूच्या नावावर कित्येक वेळा विक्रम आहेत. परंतु हल्ली आता आपण पाहिलं तर थोडासा स्ट्रगल करतोय आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला अप अँड डाऊन हे सोसावे लागणार आहे. चढ उतार हे मात्र तुम्हाला सोसावे लागणारच आहेत. यश अपयश याची चव सुद्धा तुम्हाला चाखायला मिळणारच आहे आयुष्यामध्ये. परंतु विनायक नेव्हर गिव्ह अप त्याच्या डिक्शनरीमध्ये आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जयचं मी कौतुक करेन. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू आपण पाहू शकतायत. अतिशय हा चांगला बॉल होता. आतमध्ये येणारा आपण पाहतायत. चांगली गोलंदाजी. जयचं कौतुक करावं लागेल, कारण ही खेळपट्टी, जसं कल्पेश पाटील यांनी सकाळी चर्चा केली, त्यांनी खूप मेहनत घेतली या खेळपट्टीला. त्यांनी सांगितलं पिच क्युरेटर आहेत की इथे मात्र जो वळण घेणारे चेंडू मात्र या ठिकाणी टाकेल त्याला खूप फायदेशीर ठरणार आहे. म्हणजेच ही खेळपट्टी एक चांगल्या पद्धतीने बनवली गेली. इथून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, वारंवार स्ट्रगल करताय. जयचं यावेळेला कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केले. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय जय. दुसरं षटक जयच्या नावावर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. फक्त या षटकामध्ये 3 धावा खर्च करत कोणताही विकेट मिळवला नाही. परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी हे आतापर्यंत जयने दर्शवून दाखवून दिलंय. आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व बबनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण आयोजकांच्या वतीने सहर्ष सुस्वागतम. संतोषजी जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अप्रतिम मैदान. नितेजी पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर जे शेवटच्या दिवसात कदाचित नसतात, त्यामुळे आताच आपण त्यांचा यावेळेला स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मी संदीपजी किनी यांना विनंती करेन, या स्पर्धेचे प्रायोजक आहेत, की आपल्या शुभ हस्ते प्रफुल्ल गरत यांना विनंती करेन. प्रफुल्लजी गरत या, आपण आपल्या यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. 12 धावा झालेल्या आहेत. 6च्या एव्हरेजने 72 धावांचं टार्गेट समोर असताना 60 रनची आवश्यकता. या नितेजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान. प्रफुल्लजी घरत या स्पर्धेचे प्रायोजक यांच्या शुभ हस्ते आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागतम. नितेजी पाटील, अजून आपण उत्तुंग भरारी घ्यावीत. रॉकी ग्रुप चषकाला 11 दिवस त्यांचं लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम ऑन साईटला खूप चांगला फटका आहे. अगदी बुंद्यातला बॉल आणि तो खोदून काढला गेला असंच म्हणायला हरकत नाहीये. 1 रन मिळेल. विराजकडे ते पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो, परंतु आता सिच्युएशन नुसार खेळण्याची कला ही तुमच्याकडे अवगत असावी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. विनायक हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पायावरचा बॉल अगदी मनगडाचा वापर करत असताना 1 रन मिळेल. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. रवींद्रने अतिशय चांगलं षटक हाताळलं. सोहान सारख्या एक हार्ड हिटर बॅटरला माघारी परतवलं. दुसरं षटक जय आला. काय गोलंदाजी केली. यावेळेला ऑन साईडला विराटचा हात तटका. सरळ चेंडूला फेकून दिला. आभाळाला मानवंदना देणारा हा अप्रतिम धमाकेदार आणि झन्नाटेदार षटकार 6. जसा बॉल विराटच्या बॅटमधून निघाला त्यावर फुलटॉस 24 कॅरेट नाही तर विराटचा क्लास लिहिला होता. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. विराज ॲब्सोल्युटली सुपर शॉट बाय विराज. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर. सामना बॅलेन्सिंग आहे, नो डाऊट अबाउट इट. जयने जशी गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजीचा मारा आपण पाहिला, तिखट मारा होता, परंतु त्यानंतर विराजने ते विसरले. आपल्याला आत्ता प्रेझेंट या काळामध्ये काय करायचं आहे हे त्याला ठाऊक आहे.
फटका चांगला बनवला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ चेंडू निघून गेला 6 धावांकरता. या वेळेला कमबॅक केलंय मिस्टर प्रफुल्लने. खूप चांगला बॉल डिलिव्हर करत असताना यष्टी उद्ध्वस्त केली जाते. त्रिफळाची फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन गॉन. बॉल फेकून झाले ते 4. या 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले गेले. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतो. यंदाचा हंगाम आपण पाहिला तर उशिराने थोडीशी मैदानाला चालना मिळाली. अर्थातच खेळाडू उशिराने मैदानात उतरले कारण पावसाचं सावट सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे आपण मैदानं खुली होताना पाहायला मिळाली नाही. पावसाने भरपूर हजेरी लावली सातत्याने. मात्र सततधार जर आपण पाहिलं तर 7 महिने पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांचं फार नुकसान झालं. परंतु निसर्गाच्या पुढे कितीही गुडघे टेकले ना तरी सुद्धा आपल्याला हतबलच व्हावं लागणार आहे. म्हणून अलीकडच्या काळामध्ये निसर्गाला वाचवलं आपण तर निसर्ग आपल्याला वाचवेल. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. आता इथून 52 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 14 बॉल आहेत आणि 14 बॉलमध्ये 52 रन. प्रफुल्लचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. आल्या आल्या उमेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. कॉटन बॉलची संधी आणि काय गोलंदाजाने मात्र गोलंदाजी धारदार गोलंदाजी केले. विलक्षण कामगिरी करताना कोण म्हणतं की फलंदाजांमध्ये फक्त भागीदारी व्हायला हवी. मी तर म्हणेन गोलंदाजामध्ये सुद्धा भागीदारी झाली तर डेफिनेटली विजय निश्चितच आहे आणि तेच केलं आतापर्यंत. मॅग्निफिसंट बॉलिंग. उमेश बॅक टू द डगआउट. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3रं षटक आणि बॉल फेकून झाले ते 5. आता हॅट्रिकवर पोहोचलाय प्रफुल्ल. पहिली वहिले हॅट्रिक घेऊन मान मिळवेल का या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये? यंदा मॅन ऑफ द सिरीज साठी मालिका वीर आपण पाहतायत अगम मोटर्स अभिनेश किनी यांच्या माध्यमातून ज्या फॉर्मॅलिटी आहेत त्या तुम्हाला अगोदरच पोहोचवल्या जातील. त्यानंतर कोणत्याही प्रकारची सबब आणि कारण चालणार नाहीत. नो एक्सक्यूज. टॉस करताना आपण जी काही प्रवेश फी आहे ती मात्र आपण अगोदर सबमिट करा. फॉर्म घेऊन जा, फिलअप करा, सबमिट करा, टी शर्ट घेऊन जा, परिधान करा आणि टॉस साठी तुम्ही एक्झॅक्टली 5 षटकानंतर रेडी राहा. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. 1 रन तर मिळेल. या एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने दुहेरीने मात्र प्रतिस्पर्धी संघाला काहीच इफेक्ट पडणार नाही. त्रिशिका 11 गावदेवी वैद्यवाडा हा संघ थोडासा स्ट्रगल करतोय. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. षटक क्रमांक आपण पाहिलं तर यावेळेला 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 21 धावा. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 3 आणि तिसऱ्या षटकात 9 धावा. एकंदरीत 21 धावा. म्हणजेच शेखर किनी एक सुद्धा एक्स्ट्रा बॉल फेकलेला नाहीये. यावरून स्पष्टपणे ठळक वैशिष्ट्य पाहायला मिळतं की 18च्या 18 बॉल परफेक्ट कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी करताना तिन्ही गोलंदाज पाहायला मिळाले. याला म्हणतात परफेक्ट कॉन्ट्रीब्युशन. तीन षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर. रोहनजी गावड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हिमांशू यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यांचं मनपूर्वक करूया सहर्ष स्वागत. मनोजी पाटील काल यांचा वाढदिवस होता. अनेक शुभेच्छांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला आणि आज आपण या ठिकाणी त्यांचे मित्र परिवार उपस्थित झालेले आहेत. मनोजी पाटील यांना विनंती करेन मन्या. हिमांशू म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहनजी गावड त्यांचं सुद्धा आगमन झालंय व्यासपीठावर. पहिल्या बॉलवर 1 रन, दुसऱ्या बॉलवर 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. शेखर किनी, अमर पाटील दर्शवत आहेत. 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज आहे जय. मास्टर माइंड आतापर्यंत कॅप्टनशिप पाहायला मिळते निनादची. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने वळण घेणारे बॉल जयच्या हातखंडामधून पाहायला मिळत आहेत. त्याच्या बोटांतील जादू दर्शवत असताना बीट इज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी. ध्रुव 11चे प्रतीक म्हात्रे, रुवान 11चे प्रतीकजी म्हात्रे, मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. चांगला तर फटका आहे ऑन साईडला. लॉंगॉनकडे बॉल निघून जातोय. या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय बंडूजी काशीनाथ म्हात्रे, एक क्रिकेट प्रेमी, विठ्ठलवाडी मांजुर्ली, आणि त्यांच्याकडून मंडळाला
आर्थिक सहाय्य 2500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद बंडूजी काशीनाथ म्हात्रे साहेब. ऑन साईडला खेळला गेलाय, बिटवीन द गॅप मध्ये आहे, परंतु लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल मिडॉन मध्ये. तत्पूर्वी सिंगल मेल. हळूहळू मात्र आता विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर करतायत, कारण सुरुवात थोडीशी संत गतीने झाली होती. सुहान ज्या वेळेला चौकार आला, इरादे पक्के स्पष्ट दिसले होते की धावा थांबणार नाहीयेत, परंतु धावा थांबवल्या. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत ऑन साईडला बॉल निघून जातोय, कोणती धाव येत नाहीये. आणि षटक क्रमांक अशा प्रकारे 4 कंप्लीट झाले. 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 या धावसंख्येवर. 6 बॉल 47 रनची आवश्यकता आहे. आदरणीय सन्माननीय बबनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मी नवज्योतजी किनी यांच्या शुभ हस्ते आपण या त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतायत अमोल पाटील स्मृती चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. तर आता आपण आदरणीय मनोजजी पाटील ज्यांचा काल वाढदिवस, अनेक शुभेच्छांचा वर्षाव झाला, परंतु काल भेटता आलं नाही रोहन गावड, हिमांशू म्हात्रे यांना, आणि त्यामुळे आपण आज त्यांचा केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत. मनोज पाटील मनावरचं हे नितांत प्रेम आहे. त्याच्या अनेक खेळीने सर्वांना भारावून टाकणारी अविस्मरणीय खेळी ही आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ताई पॅकर्स या ऑल इंडिया ओपन टीम मधून त्याचा बोलबाला आणि बिगुल वाजलंय. विठ्ठलवाडीचं नाव आज त्या नकाशापर्यंत पोहोचलं गेलंय. आणि ब्रँड अँबॅसेडर ओमकार बॉयज याचा आपण सदिच्छा दूत म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. SPL सफाळे प्रीमियर लीग लवकरच येते आणि त्या स्पर्धेचा, त्या टीमचा, रोहन गावड यांच्या टीमचा मात्र आयकॉन प्लेअर म्हणून जो आपल्याला पाहायला मिळेल. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असं त्या स्पर्धेचं बिगुल वाजलेलं आहे. मनीषजी गावड आणि महेंद्र भोईर अँड ऑल टीम ते ऑर्गनायझर पाहायला मिळतात. संघ मालकांचा मनपूर्वक धन्यवाद. दरम्यान या वेळेला आपण पाहिलं तर इथे फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी राहिली की काय या सामन्याची. प्रणय पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम, वेलकम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालेला आहे. त्याचप्रमाणे तुषार केणी, नितेश पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सुद्धा सहर्ष सुस्वागतम. हा बॉल आपण पाहिला तर यावेळेला सोडून दिलं. यस व्हाईट बॉलचा इशारा विरल नायर सरांकडून. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. वेगवेगळे स्टँड्स उभारले गेले, त्यामध्ये महिला कक्ष हा सुद्धा स्टँड आपण पाहत आहेत अगदी आमच्या डाव्या साईडला. येतानाच तुम्हाला प्रवेशद्वार दिसेल. अगदी खेळाडूंचं, मान्यवरांचं, संघांचं स्वागत केलं जातं. आदरणीय सन्माननीय बबनजी बिस्तीर पाटील विठ्ठलवाडी साहेबांकडून 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. हे संपूर्ण आमचे दातृत्व व्यक्तिमत्व आहेत, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं रंग भरते. या सर्व आमच्या दातृत्वांचं त्यांना मानाचा सलाम असेल. फुलटॉस बॉल होता, उशीर झालाय, परंतु या वेळेला चांगला फटका आलाय. शुभमच्या बॅटमधून येतोय, अज्जू भगतच्या बॅटमधून येतोय एक षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 धावा. 2 बॉल 39 रनची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी केली रवींद्रने, सुरुवात चांगली करून दिली. सोहानला लवकरात लवकर त्याने परतवलं. जयने आक्रमकता दाखवली आपल्या गोलंदाजीवर, त्याने 2 स्पेल हाताळले. ऑन साईडला खेळले गेले. फटका तर छान आहे. चांगली फिल्डिंग रुचितला आपण पाहू शकताय. चांगला फिल्डिंगचा दर्जा. 1 धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवर. कॅप्टनशिप चांगली झाली निनाद पाटीलच्या माध्यमातून, कारण सर्वोत्तम नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो, आणि सर्वोत्तम कॅप्टन तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आज विनायक पाटीलने खूप स्ट्रगल केलंय आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलंय. पहिल्या सामन्यामध्ये संघ आहे ध्रुव 11 केळवा, आणि मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा वळणार आहोत. त्या अगोदर शेक हँड केल्याशिवाय मैदानाचा ताबा सोडायचा नाहीये, हा या स्पर्धेचा रूल आहे.
शेक हँड आपण करायचं आहे. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला जोपासायचे आहेत. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. परंतु हे मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला आयुष्यभर जोपासण्यासाठी मी विनंती करेन शेक हँड करायला विसरू नका. या आपण केक कटिंग करणार आहोत. मनोज पाटील यांना मी विनंती करेन. मनोजी पाटील